नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला बघूया, आज मी बनवणार आहे चवळीच्या बियांपासून उसळ। अतिशय सोपी पद्धत आहे आणि खायला खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी इथे अशा पांढऱ्या चवळी घेतलेल्या आहेत। हे 3 ते 4 तास भिजवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी ओतणार आहे आणि थोडंसं 1 चमचाभर मीठ टाकणार आहे। आपल्याला कुकर लावून आता ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। भिजवल्यामुळं 4 शिट्ट्यात चांगलं शिजतात बी। हे बघा मी 4 शिट्ट्या करून घेतल्यानंतर हे बघा छान शिजलीत बिया। 4 शिट्ट्यामध्ये मस्त अशा शिजून निघाल्या आहेत। त्यासाठी बघा लागणारं साहित्य मी दाखवते। 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, 1 मिरची, कढीपत्ता, 1 टोमॅटो चॉपरला बारीक केलाय, थोडासा लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। थोडंसं खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं, ते 1 चमचाभर आपल्याला टाकायचं आहे, जास्त नाही। हे बघा एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। तेल चांगलं गरम झालंय। 1 चमचा जिरे, कढीपत्ता टाकलेला आहे मी, त्यात मिरची टाकली आहे। याच्यातच मी आता कांदा टाकणार आहे। 2 ते 3 मिनिटं कांदा परतून घ्यायचा चांगला। कांदा 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल थोडासा तेवढा। त्याच्यात मी आता लसूण टाकलेला आहे। 1-2 मिनिटे असं परतून घ्यायचं। आता मी टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो मी चॉपरला बारीक करून घेतला होता, जास्त मोठा नाही, एकदम बारीक केलेला आहे। हे बी मी 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। हे बघा छान असं भाजलेलं आहे। याच्यात मी आता थोडासा मसाला टाकलेला आहे। खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मग यात मी आता 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ थोडंच टाकायचं, आपण त्या बिया शिजवताना पण मीठ टाकलेलं होतं। छान भाजलेलं आहे। याच्यात मी आता आपण जे बी शिजवून घेतलेले होते चवळीचे, ते याच्यात मी टाकणार आहे। बघा पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। 1 चमचा यात मी धने पावडर टाकलेले आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस आपला मीडियमच आहे, जास्त मोठा पण नाही ठेवायचा। हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यात मी गरम पाणी ओतते, गार पाणी नाही ओतलं, गरम करून घेतलेलं आहे। ते 1 अर्धा ग्लास ओतलेला आहे। तुम्ही नाही ओतलं तरी चालेल, आपल्याला कसं पाहिजे तसं आपण ठेवू शकतो। सुकी म्हणल्यावर सुकी मी थोडंसं पाणी ओतलंय, मिनिटं झाकून ठेवायचं। हे बघा 10 मिनिटानंतर बघूया, मस्त असं शिजलेलं आहे। अजून थोडंसं पाणी आहे, थोडंसं आटून द्यायचं आपल्याला। मस्त झालेलं आहे उसळ। याच्यावरून मी आता बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ती टाकणार आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप भारी लागते। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। हे बघा छान असं वाफवलेलं आहे। याच्यावरती लिंबू पिळून, कांदा बारीक चिरून टाकायचा, चमच्याने मस्त खायला लागते उसळ। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। धन्यवाद।